नमस्कार मित्रांनो, आज आहे 14 जुलैच्या दिवसभरच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. महाराष्ट्राला आर्थिक शक्ती केंद्र बनवणार, पंतप्रधान मोदी यांचा ठाम विश्वास. राज्यावर कर्जाचा डोंगर, बोजा 8 लाख कोटींवर, कॅगच्या अहवालात ठपका, वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्याची शिफारस. IAS पूजा खेडकर प्रशिक्षणादरम्यान गैरहजर, जिल्हा प्रशासनाकडून कार्यमूल्यांकन अहवाल अंतिम टप्प्यात. जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांच्या अधिकारांत वाढ, संधी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी उपराज्यपालांची परवानगी आवश्यक. महाबोधी मंदिर परिसरात जमिनीखाली दडलीय वास्तुसंपदा, उपग्रह छायाचित्रांमधून मिळाले पुरावे. इम्रान खान यांची बनावट विवाह खटल्यातून निर्दोष मुक्तता, मात्र लाहोर हिंसे प्रकरणी अटकेचे आदेश, तुर्तास सुटका नाही. मराठा आरक्षण आता शेवटचा डाव, 20 जुलैपासून आमरण उपोषण, मनोज जरांगे यांचा सरकारला 7 दिवसांसाठी नवा अल्टिमेट. लोकसभेनंतर न्यायालयीन लढाई, नारायण राणे यांच्या खासदारकीला राऊत यांचे उच्च न्यायालयात आवाहन. मध्य महाराष्ट्र कोकणात पावसाचा जोर, विदर्भ मराठवाड्यातही पर्जन्यवृष्टीचा अंदाज. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च 2025 पर्यंत खुला करणार नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू. पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीची सरशी, 7 राज्यात 13 पैकी 10 जागा भाजपचे दोघेच जिंकले, एक अपक्ष विजयी. काँग्रेस नेते वेणुगोपाल यांच्या आयफोनवर पॅकचा हल्ला, ॲपलने ईमेलद्वारे दिला इशारा. खासदार निलेश लंके यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा, स्थानिक गुन्हे शाखेत गैरकारभार. सकल ओबीसी समाजाचे जागरण गोंधळ आंदोलन, परभणीतील उपोषण मैदानावरील आंदोलनाने वेधले प्रलंबित मागण्यांकडे लक्ष. सरकारने जनतेला फसवले, कॅगनेही केला शिक्कामोर्तब, जयंत पाटील यांचा घणाघात. पत्नी की आई वडील, कॅप्टन अनुष्मानच्या आई वडिलांची काय आहे मागणी? शहीद अधिकाऱ्याच्या जवळचे कुटुंब कोण? राष्ट्रपतींकडून स्वीकारले होते पत्नी आणि आईने कीर्तीचक्र. महायुतीस महाराष्ट्रात सरकार बनवेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. ठाकरे गटाला प्राधान्य दिल्याने काँग्रेसचे नुकसान, शेकापचे जयंत पाटील यांनी साधला निशाणा. नायजेरियातील घटनेत 100हून अधिक विद्यार्थी जखमी, इमारत कोसळून 22 विद्यार्थी ठार. नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा. 288 पाडायचे की उभे करायचे, 20 जुलैला ठरवणार पुढील रणनीती, मनोज जरांगे पाटील. जयंत पाटील पडले, दळवी चिखलात नाचले, शिंदे गटाने साजरा केला आनंदोत्सव. राज्यभरात पावसाचं चांगभलं, 4 दिवस कोसळणार, मुंबईला येलो, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला रेड अलर्ट. ठाणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, जनजीवन विस्कळीत, सरासरी 51 मिलीमीटर पाऊस, मुंबई नाशिक महामार्गावर कोंडी. कमांडरला टिपण्यासाठी गाजावर हल्ले, 71 ठार, 289 जखमी. उत्तर भारताला पावसाने झोडपले, बिहारमध्ये वीज पडून 21 जण ठार, कोसी नदीला महापूर. 10 गड्यांनी विजय मालिका खिशात, भारताची 3-1ने विजयी आघाडी. जयस्वाल, गिल यांनी उडवला झिम्बाब्वेचा धुव्वा. मालगाडी बंद पडल्याने वाहतूक ठप्प, कर्जतकडे जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या.